नमस्कार मंडळी, युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तुमच्या लक्षात आलंच असेल, हा चमकुऱ्याचं झाड आहे. याला चमकुरा म्हणतात, याला अळूची पानं म्हणतात, याला धोप्याची पण पानं म्हणतात. तर सध्याचं हवामान खूप सगळीकडे आषाढ महिना असल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी आहे. तर चला आता या पावसामध्ये काहीतरी बनवूया. तर आता मी छानपैकी हे पानं तोडून घेतली. बाहेर असा खूप पाऊस चालू आहे. आज सकाळपासूनच पावसाची हजेरी आहे आणि सगळं वातावरण पावसमय झालेलं आहे. सगळीकडे पाऊस असल्यामुळं गार्डन पण छान असं खुललेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये आता आपल्याला काहीतरी बनवायचं, म्हणून आता मी बनवत आहे आज या अळूच्या पानाचे वडे. आधी मी ही पाने स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि आता यामध्ये आपल्याला जे जे चांगले भाग आहे ते घ्यायचे आहे. आणि याच्या ज्या ह्या अशा जाड ज्या शिरा असतात त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे. तर यामध्ये काय असते की दोन प्रकारचे झाडं असतात. एक खाण्यासाठी खूप योग्य असते, आपल्या आरोग्याला पण चांगलं आहे. पण यामध्ये सुद्धा झाडामध्ये एक असा भाग येतो की आपल्या गळ्याला त्याचा खासदारीपणा जाणवतो. त्यासाठीच या अळूच्या झाडाच्या पानामध्ये भाजी करताना किंवा कोणतेही पदार्थ करताना त्यामध्ये गूळ आंबट हे ते प्रकार टाकल्या जातं की त्यामुळं आपल्याला तो त्रास जाणवत नाही. ही पण माझी झाडं खाण्यासाठी अतिशय चांगली आहे. यामध्ये खाजरेपणा नसल्यामुळं मी याची डाळभाजी पण करते. आणि याआधी मी अळू वडीचा सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही अवश्य बघा. तर याप्रमाणे आता मी हे सगळं झालेलं आहे. याचे मी आता बारीक बारीक हे चिरून घेणार. आता याला बारीक बारीक आपण चिरून घेऊया. या अळूच्या पानाचे अनेक फायदे आहे, जसं की आपल्याला यामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असते. वजन आहे, दृष्टी, सांधेदुखी, रक्तदाब. असं म्हणतात की 10 आजारावर रामबाण असणारं असं हे अळूचं पान असं म्हटलं जातं. तर म्हणूनच आपण हे आपल्या उपयोगात आणत असतो. हे बघा, याप्रमाणे आपण आता बारीक याची चिरून घेतलेली आहे पानं. कोथिंबीर पण चिरून घेऊया. आता ही अळूची पानं आणि कोथिंबीर हे मी बारीक चिरून घेतलेली आहे. ही हरभऱ्याची डाळ मी 5 तासापूर्वी भिजून ठेवलेली आहे. आता याचं पाणी झारून याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. यामध्ये टाकते आहे मी मिरची, लसूण आणि कढीपत्ता. हे बघा, पाणी न टाकताच ते फिरून घ्यायची. आता यामध्ये थोडे हरभऱ्याचे दाणे दिसतात, तर मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि एकदा आणखी फिरून घेते. ही डाळ एका भांड्यात काढून घेऊया. यामध्ये टाकूया चिरलेली आपलं अळूची पाने आणि कोथिंबीर. आता याच्यामध्ये टाकूया तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, नंतर टाकूया तीळ, मीठ आणि चिंच गुळाचं पाणी. असं हे सर्व साहित्य टाकून एकदा हे मिक्स करून घेऊया पूर्ण. आता यामध्ये टाकूया अर्ध वाटी हरभऱ्याचं बेसन आणि चमचाभर तांदळाचं पीठ. हे टाकून आणखी पुन्हा हे मिक्स करून घेऊया. गॅस ऑन केलेला आहे, कढई गरम करायला ठेवली, तेल पण गरम झालेलं आहे कढईमधलं. आता टाकूया यामध्ये, चेक करून पाहूया तेल तापलं की नाही. तेल तापलं की यामध्ये टाकूया आता हे वडे. या पद्धतीनं असं पातळ असे वडे करायचे आणि या पद्धतीनं हे तळून घ्यायचे. आणि गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आता. आणि एक एक करत आपल्या कढईमध्ये तेलामध्ये जेवढे बसेल तेवढे आपण
टाकायचे. वडे फुल गॅसवर न करता मीडियम गॅसवरच तळायचे, नाहीतर वरून लगेच ते जळल्यासारखे होणार आणि आतमधून कच्चे राहणार. म्हणून शक्यतोवर आस कमीच ठेवायची, कारण की आधीच तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामुळं कमी आचेवरच ते तळायचे. आणि झाले, एक बाजू झाली की दुसरी बाजू पलटून घ्यायची आणि आणखी पुन्हा तळायची. याची आता खालची बाजू झालेली आहे तळून, रंग पण बदललेला आहे. आता आपण याला उलटून घेऊया आणि दुसरी पण बाजू छान खरपूस तळून घेऊया. आता हे वडे तळून झालेले आहे, याला आपण काढून घेऊया. आता राहिलेले वडे सुद्धा मी तळून घेते. गॅस मी कमी केलेला होता, तो पण थोडा मोठा करून घेते, कारण की तेल पण थोडं गरम असायला हवं. आणि आता हे मी बाकीचे वडे सगळे तळून घेते. याप्रमाणे पूर्ण वडे आता तळून झालेले आहे. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. गरमागरम खाण्यास वडे तयार. मंडळी, असे हे छानपैकी वडे तयार झालेले आहेत आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत असे छान तयार झालेले आहेत. तर अवश्य तुम्ही पण करून बघा आणि कसे झाले ते मला अवश्य सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत.